जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात मौजे बहादरपूर गावात भारतातील द्वितीय क्रमांकाचे स्थान असलेले महाराष्ट्रात एकमेव श्री क्षेत्र बद्रीनाथ मंदिर आहे। या मंदिराला येत्या 16 जूनला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिर संस्थान बहादरपूरच्या वतीने शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मराठी वर्षातील कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला वहन, चतुर्दशीला रथ व पौर्णिमेला पालखी असा 3 दिवस यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय व आनंदोत्सवात साजरा केला जातो। यात्रा उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। जून महिन्यात श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिराला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्षानिमित्त 51 कुंडी विष्णू पंचायतन यज्ञ, दिनांक 15 जून रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत गणेश पूजन, पुण्यहा वाचन, मंडप पूजन, प्रायचित्त संकल्प, शोभायात्रा, सायं पूजन आरती, रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 8 ते 11 वाजता प्रांत पूजन, प्रधान मंडळ देवता स्थापना, पवन सुक्त हवन, पुरुष सुक्त हवन, सायं पूजन आरती, तसेच रात्री 9 ते 11 दरम्यान प्रसिद्ध हबब युवकवीर माऊली महाराज पठाडे कर्जतकर यांचे जाहीर कीर्तन। तर सोमवार दिनांक 17 जून रोजी सकाळी विविध धार्मिक पूजापाठ विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। मंगळवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान समाज प्रबोधनकार हबब निवृत्ती महाराज देशमुख यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कीर्तन सेवाचे आयोजक मनोजालय फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण शांताराम सुतार व सौ दीपाली प्रवीण सुतार, सर्व संचालक मंडळ सिरसोदे यांनी केले आहे। सदर कीर्तन श्रवणाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मनोजालय फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। तर महाप्रसादाचे आयोजन बहादरपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निंबा देवीदास चौधरी व चंद्रकांत किसनलाल जावरे यांच्या वतीने करण्यात आले आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र बद्रीनाथ मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी श्री नारायण मिश्र व संस्थानचे विश्वस्त तसेच बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।